आपले राजकीय प्रतिस्पर्धी विवेक भैया कोल्हे हे कोपरगावातून शिर्डीत आले, आपल्या समर्थकासह आले. त्यांनी काळे झेंडे हातात घेतले. तुमच्या आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यांचा तुमच्यावर आरोप असा होता की तुम्ही निधी वाटपामध्ये दुजाभाव करता, त्यांच्या ताब्यातल्या ग्रामपंचायतीला निधी मिळत नाही. शिर्डीमध्ये मोर्चा काढण्याचा विषय जर बघितला तर त्यांना कदाचित शिर्डीमध्ये निवडणूक लढायची असेल तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. राहिला विषय निधी वाटपाच्या मध्ये दुजाभाव करण्याचा, मला जे लोक भेटतात त्यांचे कामं करण्याचा प्रयत्न माझा असतो. काही दिवसापूर्वी कोपरगावमधले आपले राजकीय प्रतिस्पर्धी विवेक भैया कोल्हे यांनी गणेश कारखाना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन गणेश कारखान्यावर आपली मांड प्रस्थापित केली. त्या पाठोपाठ चितळी, वाकडी, पुंतांबा या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. या सगळ्या राजकीय स्थित्यंतराचा आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? मला असं वाटतं कुठली एक निवडणूक. नमस्कार, टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. आज टक्के टोनपेच्या आपल्या व्यासपीठावर कोपरगावचे युवा आमदार आशुतोष दादा काळे हे आलेले आहेत. त्याला पार्श्वभूमी अशी आहे की लोकसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते आणि लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच उत्तरनगर जिल्ह्यात, त्यातही प्रामुख्याने संगमनेर, शिर्डी आणि कोपरगाव, ज्या कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे हे दोन परिवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातले, जिल्ह्यातले एक बलाढ्य नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे. शेजारी संगमनेर काँग्रेसचे एक अनुभवी, ज्येष्ठ आणि बलाढ्य नेते बाळासाहेब थोरात साहेबांचा मतदारसंघ आहे. या सगळ्या तीन दिग्गजांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. काही दिवसापूर्वी कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे, जे की आशुतोष दादांचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांनी शिर्डीमध्ये आले आणि थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात, आमदार आशुतोष दादांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. त्यांचं म्हणणं एक होतं, पालकमंत्री आणि आशुतोष दादा हे त्यांच्या ताब्यातल्या ग्रामपंचायतीला निधी देण्याबाबत दुजाभाव करतात. ह्या सगळ्या त्यापूर्वीची राजकीय घटना, सगळ्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, त्या कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे हे एकत्र आले आणि त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यातला गणेश कारखाना स्वतःच्या ताब्यात घेतला. त्या पाठोपाठ घटना अशी घडली की कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश कारखान्याच्या परिसरातली जी 11 गावं आहेत, त्यातल्या चितळी, वाकडी, पुंतांबा या तीन महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आता या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आशुतोष दादा आपल्याकडे आलेले आहे. आशुतोष दादा हे अत्यंत मितभाषी, संयमी, जो समोरचा माणूस काम घेऊन येईल त्याचं ऐकून घेणारे, कधी कुणालाही शक्यतो न दुखावणारे, दिलेला शब्द पाळणारे, दिलेल्या शब्दावर पक्के असणारे युवा नेते म्हणून ओळखले जातात. ते अमेरिकेमध्ये 2 वर्ष त्यांनी इंजिनिअरिंगची MSc पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी आपलं कर्तृत्व आमदार होण्याच्या आधीच सिद्ध केलं. कारखाना कर्जमुक्त केला. कारखाना नुसता कर्जमुक्त केला नाही, तर जिल्ह्यात जे काही उत्तम भाव देणारे, सर्वाधिक भाव देणारे कारखाने आहेत, त्या कारखान्यांच्या यादीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आज आहे, यापूर्वी होता. त्यानंतर कारखान्याचं आधुनिकीकरण केलं. कारखान्याची क्षमता 4000वरून दैनंदिन गाळप क्षमता 6000वर नेली. आता डिस्लरीचं आधुनिकीकरण सुरू आहे आणि कामगारांची वेळेवर पगार होतात. सभासदांना आणि बाहेरून आणलेल्या ऊसाला एकच आणि सर्वाधिक भाव मिळतो. हे त्यांनी जसं एक कारखान्याचा चेअरमन म्हणून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, तसं जनतेमध्ये सदैव असलेला लोकप्रतिनिधी, प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क असलेला, गावनिहाय विकास कामं करणारा आमदार, अशी सुद्धा त्यांनी स्वतःची एक प्रतिमा तयार केलेली आहे. असं जरी असलं तरी कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा काळे आणि कोल्हे या 2 गटात विभागलेला आहे. या पार्श्वभूमीवर, म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की थोरात कोल्हे वर्सेस विखे पाटील संघर्ष, या संघर्षामध्ये आशुतोष दादा जरी अलिप्त असले तरी या संघर्षाचं झळ कोपरगाव, गणेश परिसर,
शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि न जाणो कदाचित संगमनेर या तिन्ही मतदारसंघाभोवती हे सगळं राजकीय वातावरण, राजकीय संघर्ष होतो आहे. या पार्श्वभूमीवर दादा आपल्याकडे आले आहेत. दादा, आपलं स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही या सगळ्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यामध्ये तुमच्या आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आपले राजकीय प्रतिस्पर्धी विवेक भैया कोल्हे यांनी त्यांच्या समर्थकांचा, म्हणजे प्रामुख्याने त्यांच्या ज्या ताब्यात ग्रामपंचायत आहेत त्यांच्या सरपंचांचा आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा काढला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही निधी वाटपामध्ये दोघंही पण दुजाभाव करता. आणि कोपरगावची सगळी मंडळी शिर्डीत येऊन त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. तर तुम्ही या मोर्चाकडे कसं बघता? आता या मोर्चामध्ये त्यांनी आरोप केले, या आरोपाचं पहिले मी खंडन करतो. राहिला विषय निधीच्या वाटपाचा, जिल्हा परिषदकडे ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करून ती निधी वाटप किंवा निधीची मागणी केली पाहिजे. मला ज्या ज्या लोकप्रतिनिधी असतील, कोणी नागरिक असतील, त्यांनी जर कुठला प्रश्न मांडला तर तो सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये कुठली ग्रामपंचायत आपली आहे, कुठली ग्रामपंचायत विरोधातली आहे, असं विचार न करता त्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे त्यांचा आरोप चुकीचा आहे. राहिला विषय त्यांनी मोर्चा शिर्डीमध्ये काढला, ते लोकशाही आहे, कोणी कुठे मोर्चा काढायचा तो त्यांचा अधिकार आहे. पण शिर्डीमध्येच का काढला तर कदाचित त्यांना शिर्डीमध्ये लढायचं असेल असं त्यांनी बोलूनही दाखवले असं मला वाटतं. आता ते काळ आणि वेळ ठरवेल काय होतं पुढे. पण ते जर शिर्डीत लढले तर मला असं वाटतं राजकीय फायदा तुमचाच आहे की तुम्हाला आणखीन बळ मिळू शकतं. आणि आता माझा फायदा आहे का नाही माहीत नाही, पण आमचा संघर्ष कोपरगावमध्ये तर सातत्याने चालू राहणार. तो संघर्ष काही थांबत नाही, कारण की आम्ही दोघंही तिथं, म्हणजे कोल्हे परिवार तिथला तरी कोणीतरी सदस्य तिथे उभं राहणारच आहे. त्याच्यामुळे तिथला काही संघर्ष थांबत नाही. आपण त्या संघर्षाचं विधानसभा निवडणुकीमध्ये स्वरूप कसं असेल, कारण आता तुम्ही दोघं पण बघा राजकीय परिस्थिती कशी निर्माण झाली. दोघंही तुम्ही महायुतीत आहात आणि मग आता लोकसभेनंतर महायुतीचं काय चित्र दिसेल काय नाही, परस्पराच्या विरुद्ध निवडणूक लढवेल का न लढवणार हा भाग वेगळा. पण तुमच्या मनामध्ये, तुमच्या उत्तरावरून असं मला असं वाटतं की तुमचं म्हणणं आहे की कोल्हे आमच्या विरोधात उभेच राहणार आहेत, ते कुठून उभे राहतील एवढाच तो प्रश्न आहे. मग आता दोन याच्यामध्ये विषय आहेत की दोन विषय असे आहेत की तुमच्या यापूर्वीच्या प्रतिस्पर्धी माजी आमदार स्नेहलता वहिनी आणि विवेक भैया कोल्हे, तर ह्या दोन्हीपैकी एक जण जे तुमच्या विरोधात उभं राहणार आहे, तर तुम्ही या दोघांपैकी कोणाबरोबर निवडणूक किंवा सामना करणं पसंत करता, किंवा काय वाटतं तुमचा प्रतिस्पर्धी कोण असेल दोघांपैकी? कारण आतापर्यंत नाव जाहीर झालं नाही, वहिनी लढणार की भैया लढणार. तर दोघंही असू शकतात, कोल्हेताई असू शकतात किंवा विवेकजी कोल्हे असू शकतात. आता ते सांगता येणार नाही. बरोबर, पण ते आज त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी अत्यंत सलोख्याचे चांगले संबंध आहेत. आणि जरी तिकीट जाहीर झालेलं नसलं तरी तुम्हाला असं वाटत नाही का की न जाणो कदाचित भाजप कोपरगावच्या जागेवर दावा सांगू शकतो? आणि आता ज्यावेळेस महायुतीमध्ये आदरणीय अजितदादा सामील झाले त्यावेळेस विकासाचा विचार करून किंवा कोपरगाव मतदारसंघाचा विकासाचा विचार करून मी त्यांच्याबरोबर गेलो. तर पहिले त्यांनी हेच सांगितलं का महायुतीमध्ये लढत असताना जो विद्यमान आमदार आहे त्यांना ते तिकीट राहील, त्या पक्षाचं आणि त्या उमेदवाराचं तिकीट ते राहील. त्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी, आमचं तिकीट त्या ठिकाणी फायनल आहे. राहिला विषय कोल्हेंचा, ते काय करायचं तो त्यांचा विषय, त्यांना मी काही सल्ला देऊ शकणार नाही काय त्यांनी केलं पाहिजे. आपण जसं मगाशी चर्चा केली की गणेश कारखान्याची निवडणूक, गणेश परिसरावर त्यांच्या गटावर निर्माण झालेला उत्साह, त्यानंतर चितळी, पुंतांबा आणि वाकडी यासारख्या ग्रामपंचायती त्यांनी ताब्यात घेतल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये एक स्पिरिट तयार झालं.
आणि दुसरी बाजू त्याची अशी की विवेक भैया कोल्हे हे एक लढाऊ नेता आहे, लढाऊ युवा नेता आहे. थोडक्यात त्यांचं लॉन्चिंग झालं एक लढाऊ नेता म्हणून. तर या प्रतिमेचा कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर काय प्रभाव पडेल आगामी विधानसभा निवडणुकीत? थोडंसं आता याच्यामध्ये मी विस्तृत सांगतो. गणेश कारखान्याचा जर विचार केला तर तो कारखाना याच्या अगोदर कोल्हेंच्या ताब्यात होता आणि तो बंद पडलेला कारखाना याची निवडणूक ज्यावेळेस झाली तर तो कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे साहेबांनी पॅनल उभं केलं आणि बिनविरोध ती निवडणूक झाली. त्यावेळेस आम्ही पण भूमिका घेतली का कारखाना अडचणीमध्ये आहे, आपल्याला त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. बरोबर. त्याच्यामुळं मागची ही निवडणूक सोडता मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही भाग नाही घेतला आणि याही निवडणुकीमध्ये जरी लोकांचा आग्रह होता पण आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला नाही. कारण की तो अडचणीतला कारखाना तो कसा चालला काय चालला त्याच्यावर मी बोलणार नाही, पण चालला तो. त्याच्यामुळं बंद पाडलेला कारखाना दुसऱ्या म्हणजे कोल्हेंकडनं विखेकडे गेला आणि आता तो चालू कारखाना त्यांना मिळालेला आहे. वास्तविक पाहता ह्या निवडणुकीमध्ये जर वेगळं काय असेल तर थोरात साहेब त्याच्यामध्ये नवीन होते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे थोरात साहेब नव्याने आले आणि थोरात साहेबांची प्रतिमा आहे त्यातला महत्वाचा फॅक्टर होता. विखे साहेबांच्या विरोधात त्यांचा संघर्ष असताना थोरात साहेब त्याच्यामध्ये नवीन फॅक्टर होते आणि म्हणून तो कारखाना त्याच्यामध्ये त्यांच्या पॅनलला त्या ठिकाणी मिळाला. आणि आता कारखाना कसा चालतो काय चालतो ते 5 वर्षानंतरचा भाग आहे. कारखाना चालवत असताना तुम्ही अगोदर म्हटले का कारखान्याचा भाव असेल किंवा कामगाराचं पेमेंट असेल किंवा ज्या काही सभासदांनी आपल्याकडं ठेवी ठेवलेल्या आहे त्याचे व्याजासह परतावा असेल, तुमचं ओव्हरऑल जे काही व्यापारी आपल्याकडं सप्लाय करता त्यांचं पेमेंट वेळेवर देणं असेल, या सगळ्या गोष्टी कारखान्याचं कामकाज योग्य चालू आहे का नाही हे त्याच्यावरनं ठरतं. तर कारखान्याच्या याच्यामध्ये राजकारण करू नये म्हणून आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला नाही. येणाऱ्या काळामध्ये सभासद ठरवतील काय करायचं. हे झालं कारखान्याचं. पण मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की एक लढाऊ नेता अशी एक जी प्रतिमा तयार झाली, ह्या मोठ्या 3 ग्रामपंचायती 11 गावातल्या जिंकल्या, तर याचा विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल आपण याच्याकडे कसं बघता? आता निवडणूक कुठलीही असली त्याचा दुसऱ्या निवडणुकीवर परिणाम होतो असं मला वाटत नाही. बरोबर. प्रत्येक निवडणुकी संदर्भ वेगळे असतात. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मागच्या 2019ला मला तिथं या 11 गावांमध्ये मताधिक्य नव्हतं, त्यावेळेसही ग्रामपंचायती नव्हत्या, पण तरी निवडणूक मध्ये विजय झाला. माझे वडील ज्यावेळेस पहिल्यांदा राहत्याच्या 11 गावं कोपरगाव मतदारसंघाला जोडले गेले त्यावेळेस त्यांचाही काही संबंध नव्हता, परंतु या गावांनी मताधिक्य दिलं त्यावेळेस ते निवडून आले. 2014ची गोष्ट वेगळी. एक लाटेमध्ये निवडणूक झाली, मी नवीन उमेदवार होतो, मी अचानक त्याच्यामध्ये उभं राहिलो. वडील म्हटले का मी राजकीय क्षेत्रामध्ये लेट पदार्पण केलं, थोडं लवकर वयाने चालू केलं तर एक अनुभव जास्त त्या ठिकाणी मिळतो. बरोबर. म्हणून ती 14ची निवडणूक वगळू आपण पाहिलं का 9 आणि 19ला निवडून येण्याचं तिथं झालेलं आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेव्हणे राजेश परजणे गेल्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आणि ते जर उभे राहिले नसते तर स्नेहलता वहिनींचा त्या निवडणुकीत विजय झाला असता. विखे पाटलांमुळं आमचा पराभव झाला ह्या आरोपाचा विवेक भैयांनी काल पुनरुच्चार केला आणि असं म्हणतात की ज्यावेळेस ते त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे गेले त्यावेळेस सुद्धा त्यांनी हाच आरोप केला की राजेश परजणे जर उभे नसते तर आमचा विजय नक्की होता, कारण आम्ही 700-800 मतांनी निसटता पराभव झाला. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की राजेश परजणे जर उभे नसते तर ही निवडणूक कोल्हे गटांकडे झुकली असती? नाही, हे जे त्यांचे आरोप आहे हे पूर्णपणे चुकीचे. राजेश परजणे आणि विजयरावजी वहाडणे, म्हणजे विजयरावजी वहाडणे पण उमेदवार होते. तर हे दोन्ही उमेदवार यांनी
जे काही कोल्हेंच्या विरोधातले मतदान आहे याच्यामधला वाटा त्या ठिकाणी घेतला. जर आपण विचार केला पर्जन्य गट हा पारंपरिक कोल्हेंपासून बाजूला झालेला त्यांच्या विरोधातले सर्व त्यांचे कार्यकर्ते आहे आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांशी माझ्याशी माझ्या आजोबांशी वडिलांशी संलग्न होते. त्याच्यामुळं त्यांचा नाईलाज झाला. आम्हाला मतदान करण्याची संधी म्हणजे त्यांना राजेश आबा उभे राहिल्यामुळे त्यांना मतदान करावं लागलं. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की तुमचंच मतदान त्यांना गेलं. आमच्या मतामध्ये विभागणी झाल्यामुळे त्यांच्या नव्हे तुमच्या झाली. आमच्या मतामध्ये विभागणी झाल्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं. विजय वाडणेंना जे मतं मिळाले तर ते सुद्धा तुमचेच मतं गेले बरेचसे. ते सुद्धा आमचेच मतं गेले. अच्छा. त्याच्यामुळं जर माझा 800 मतांनी विजय झाला कदाचित 8-10 हजार मतांनी विजय झाला. म्हणजे ते म्हणजे त्यांचीच मतं म्हणजे त्यांना जी मतं पडली ती तुमची मतं गेली असं तुमचं म्हणणं आहे. आता तुम्ही मागच्या आता लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि आता योगायोग बघा विधानसभा तुम्हाला एकमेकाच्या विरोधात लढवायची आहे. लोकसभेला मात्र बरोबर काम करायचं आहे. हे तुम्हाला कसं जमतं की तुम्ही कारखान्याचे भाव एकत्र बसून ठरवता, निवडणुका कारखान्याच्या बिनविरोध करता, आता लोकसभेला तुम्ही एकत्र येणार आहात आणि विधानसभेला परत एकमेकाच्या विरुद्ध दंड थोपडणार आहात. तर हे सगळ्या भूमिका बेमालूमपणे तुम्ही दोन्ही परिवार कसे करता? आणि आता लोकसभेला एकत्र प्रचार करायचा आहे हे आता महायुतीचा धर्म आहे. महायुतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी करावं लागणार. हे काही ठरवून आम्ही एकत्र आलेलो नाही. राहिला विषय कारखान्याचा भाव ठरवायचा ते काय मी तरी आल्यापासून मी काही तसल्या प्रकारची चर्चा करत नाही. आम्हाला जे परवडतं आम्हाला जे शक्य आहे. उलट असं म्हणतात की तुमच्या भावावर बाकीच्यांना ती गोळाबेरीज करावी लागते. आता तसं म्हणा आम्ही बाकीच्यांचा विचार करत नाही. आम्हाला जे शक्य असेल आम्ही ते त्या ठिकाणी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्नच करतो. बरोबर. आणि आता विधानसभेचा विषय तर आपण चर्चेला आणलाच. तर पुढं काय होतंय या लोकसभेनंतर त्याच्यावरनं ठरेल. बरोबर. कोणी काय करायचं. पण यापूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभा याचे संदर्भ लोक वेगवेगळे जरी मतदान करीत असले तरी ती चाचणी कल थोडासा कळतो. ही लोकसभा अशी असेल की तुम्हाला आता एकत्र काम करायचं आहे. उमेदवार म्हणजे मोदी फॅक्टर आहे, लोकसभा आहे, त्याची विधानसभा त्याचा अंदाज येणार नाही. नसले तरी तुम्ही एकमेकाच्या विरोधात लढणार आहात. पण आता राहिला सगळ्यात कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न कोपरगाव शहरातील जनता असं विचारते आहे. 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण होत आलं आहे, काम वेगाने सुरू आहे. तर यातले 2च प्रश्न आहे लोकांना की आम्हाला खरोखर पाणी कधी मिळणार. आणि दुसरा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही जी संस्था आहे किंवा ही जी एजन्सी आहे त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रातलं कामकाज बघता ते काही फार समाधानकारक नाही. तर तुम्ही अशी एखादी टेक्निकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या योजनेवर नेमली आहे का? आणि दुसरा मगाशी मी विचारला तो प्रश्न पाणी नेमकं कधी मिळणार आहे? पाणी देण्यासाठी माझा म्हणजे प्रयत्न चालू आहे. लवकरात लवकर कसं मिळेल त्याचं नियोजन म्हणजे येत्या 5-6 महिन्यामध्ये पाणी मिळण्याची शक्यता आहे निश्चित. आणि राहिला विषय त्या योजनेवर लक्ष ठेवण्याचा. नगरपालिकेनेच PMC त्या ठिकाणी नेमलेली आणि त्यात तुम्हाला व्यक्तिगत लक्ष ठेवावं लागणार. पण वेळच्या वेळी माझं लक्ष आहे. आम्ही WhatsApp ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये काय कामकाज चाललेलं आहे हे सगळं त्याच्यावर येत असतं आणि आपले मीटिंग काही दिवसांनी होत असते आमची. बरोबर. आता आपण आता समारोपाकडे चाललेलो आहोत. राजकारणामध्ये काय करायचं हे जसं तुम्ही ठरवत असता तसं काय करायचं नाही हे सुद्धा ठरवत असता. तर तुम्हाला हा योगायोग आहे की तुमची ठरवून घेतलेली मूव आहे की कोल्हे आणि विखे यांच्यामध्ये, विखे पाटलात आणि कोल्हे परिवारामध्ये सध्या जो राजकीय संघर्ष सुरू आहे तर तुम्ही गणेश कारखान्याच्या निवडणुकीत हाताची घडी तोंडावर बोट काही बोलला नाही, कुठेही भाग घेतला नाही. वास्तविक पाहत तुमचं तिथे गट आहे, कार्यकर्ते आहे, तुमचे एकदा 9 उमेदवार निवडून आलेले आहेत, संच तयार आहे. तरीही तुम्ही अलिप्त उभे राहिला की तुमच्या मनात असा विचार असावा की बुवा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. म्हणजे अनिशा आपले प्रतिस्पर्धी तिकडे एंगेज झाले ना, आपण त्यात भाग घ्यायचा नाही, तुम्ही अलिप्त राहिले. आता बघा या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भैया कोल्हे सांगतायत की मी वेळ प्रसंगी शिर्डीतून देखील लढेल. आपल्याला माहीत नाही की त्या
ते असं त्यांचा इशारा देण्यामागं तह व्हावा हे कारण आहे की त्यांना खरंच लढायचं आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या पथ्यावर पडल्या तर ही तुमची तटस्थ राहण्याची जी मूळ होती ही ठरवून केलेली होती का ती आपोआप झाली? नाही, मी आपल्याला सांगितलं का सहकार क्षेत्र असेल किंवा कारखान्यामध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचा नाही. ते अडचणीमध्ये आहे, आपण जे चाललेलं आहे ते व्यवस्थित चालेल किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होईल या हेतूने त्या ठिकाणी भाग घेतला नाही. त्याच्यामधून जर आता त्यांच्यामध्ये भांडणं लागले ते माझ्या फायद्याचं झालं की ते आता आपोआप झाले. आता पुन्हा एकदा आपलं आभार मानतो. आपण टक्के टोनपेच्या व्यासपीठावर आलात, अत्यंत मनमोकळेपणाने कुठलाही आडपडदा न ठेवता सगळ्या प्रश्नाला उत्तरं दिलीत. त्याबद्दल आपले आम्ही सर्वजण आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर हे होते कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे. त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघ, गणेश परिसर, गणेश कारखाना या दोन्ही तिन्ही मतदारसंघात म्हणजे कोपरगाव, शिर्डी, संगमनेर या मातबर नेत्यांमध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष यावर अत्यंत मनमोकळेपणे भाष्य केलं, आपली भूमिका मांडली. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत देखील त्यांनी स्वतःचं म्हणून एक विश्लेषण केलं. हा सगळी त्यांची विस्तृत मुलाखत आपणास जर आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.